नमस्कार, मी आशुतोष. स्पीड न्यूज लाईव्ह कोल्हापूर याच्या सक्सेस स्टोरी या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आज आपल्यासोबत आहेत श्री चेतन अरुण नरके सर. सर नमस्कार. नमस्कार. आपण सरांबद्दल थोडस जाणून घेऊयात. सरांनी बी प्रोडक्शन केलेलं आहे. सरांनी MS कम्प्युटर USA मधून कंप्लीट केलंय आणि MBA फिनान्स त्यांनी न्यूयॉर्क USA मधून कंप्लीट केलेला आहे. सरांचा अनुभव खूप प्रदीर्घ असा आहे. त्यांनी जवळपास 20 वर्ष आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे. 25 देशांच्या विविध कंपन्यांसोबत ते त्यांचे नेतृत्व करत आहेत. देश विदेशातील उद्योग, अर्थ, कृषी, कॉर्पोरेट आणि राजकीय क्षेत्रांचा 20 वर्षांहून अधिक अनुभव सरांना आहे. सध्या ते थायलंड सरकारच्या अर्थ मंत्रालयामध्ये वाणिज्य सल्लागार म्हणून काम करतायत आणि अरुण नरके फाउंडेशनचे ते अध्यक्ष म्हणून सुद्धा काम करतायत. आणि एवढं करून सुद्धा ते आज एक प्रगतशील शेतकरी सुद्धा आहेत. सर, या कार्यक्रमामध्ये तुझं परत एकदा स्वागत. आणि आपण आज या मुख्य विषयाला वळूयात. RBIच्या निर्बंधानंतर अल्पावधीत सुरू होणारी महाराष्ट्रातील सहकारामधील युथ बँक ही पहिलीच बँक आहे. याबद्दल आपल्या काय भावना आहेत? अशी पहिल्यांदा भावना म्हणलं की नेहमी मिक्स फिलिंग्स असतात. कारण 2 वर्ष निर्बंध असल्यामुळं बँकेमधून जाताना त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आल्या. त्याच्यामध्ये शासकीय हेल्प आली, त्याच्यामध्ये परसिस्टन्स आला, कर्मचाऱ्यांना एकत्र घेऊन काम करणं आणि महत्त्वाचं म्हणजे ठेवीदारांना एकत्र ठेवून त्यांचा विश्वास संपादन करून एकत्र काम करणं ही खूप मोठी गोष्ट होती. पण ठेवीदारांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा जे हितचिंतक लोक होते त्यांनी धाव घेऊन वेळेमध्ये बँकेला मदत केली. सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन ठेवीदारांच्या बद्दल करून कर्ज वसुली जी असते ती केली. आणि या गोष्टीमध्ये पोहोचताना आम्हाला 2 वर्ष लागली. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर महापूर आला होता, करोना याच्यामध्ये आलेला आहे आणि अजून तो सुरूच आहे. त्याच्यानंतर आमदारकीच्या खासदारकीच्या इलेक्शन, सातबारा विधायचे इलेक्ट्रॉनिक त्याच्यामध्ये इश्यू, या सगळ्या गोष्टीवर मात करून युथ बँकेच्या कर्मचाऱ्यांनी, ठेवीदारांच्या आशीर्वादांनी आणि सगळ्यांच्या लोकांनी खरोखरच एकत्र जो असं टीम वर्क असतं त्या पद्धतीने करून डायरेक्टर बोर्डाच्या सहाय्यानं आम्ही आज यापर्यंत पोहोचलो. आणि आज बँकेच्या जवळपास 2020 आणि 21 मध्ये 6,86,00,000चा नफा. त्याच्यानंतर एकही दिवस कुठल्याही कामगारांची पगार न थांबलेली आहे. त्याच्यानंतर CRAR रेशो जो महत्वाचा इंडिकेटर असतो बँकसाठी तो 15.5% आहे. आणि ओव्हरऑल बघितलं नेटवर्क तर ते 3 कोटीच्या वर आहे. थोडक्यात सांगायचं तर हे जे फायनान्शियल पॅरामीटर्स आहेत कुठलीही चांगली बँकेसाठी जे लागणार आहेत त्याच्यापेक्षा ही चांगली आहे. थोडक्यात सांगायचं तर या सगळ्या चांगल्या प्रोग्रेसमुळं आणि डायरेक्टरने लावलेला जो कामाचा भक्कम पाठपुरावा आहे त्यामुळे आज रिझर्व्ह बँकेने 35 हे जो निर्बंध आहे तो बँकेवरचा निघालेला आहे. आणि आज बँक टप्प्याटप्प्याने पुन्हा जी युथ बँक लोक म्हणजे त्याला म्हणतात कस्टमर सर्व्हिससाठी खूप फेमस होती, ती सर्व्हिस पुन्हा देण्यासाठी आम्ही पूर्णपणे सुसज्जपणे तयार आहोत. नक्कीच नक्कीच सर. आम्ही सुद्धा युथ बँकेच्या खूप सारी शाखा बघितल्या आहेत. त्याचं नाव बघितल्यानंतर आमच्या युवाच्या वर्गामध्ये उत्स्फूर्त भरून येतो. नक्कीच सर, आपलं शिक्षण हे परदेशात झालं, तुम्ही परदेशात कंपन्यांसोबत नेतृत्व करत होतात आणि मग अचानक या सहकारामध्ये तुम्ही कसं काय वळणार आहात? तसं आशुतोष बघितलं तर मला लहानपणापासूनच माझ्या घरी सहकाराचे धडे आहेत. माझे आजोबा DC नरके साहेब त्यांनी कुंभी बँक असेल, कुंभी सहकारी साखर कारखाना असेल किंवा शिक्षण संस्था याचा पाया पहिल्यापासूनच रोवलेला आहे. माझे वडील अरुण दत्तात्रय नरके यांनी त्यांचं तर नाव सहकार महर्षी म्हणून म्हटलं तरी काय हलणार नाही. कारण गोकुळ सारखी संस्था, युथ बँक ह्या सगळ्या संस्थांमध्ये त्यांनी निर्मितीमध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. गोकुळ वाढवण्यामध्येही त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर या लहानपणापासून मी गोष्टी बघितलेल्या आहेत. आणि एक मात्र याच्यामध्ये मी शिकलो, जरी मी 20-22 वर्ष बाहेर देशात काम केलं असेल मल्टीनॅशनल कंपनी आणि अर्थव्यवस्थापक किंवा अर्थतज्ञ म्हणून जे काम केलं मी, त्याच्यामध्ये कुठलाही व्यापार घेतला किंवा सहकार, कॉर्पोरेट किंवा कोऑपरेटिव्ह, हा व्यापारी बेसवर चालतो. याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह मध्ये थोडं डिफिकल्टी असते कारण हा सार्वजनिक व्यापार म्हणलं तरी चालेल, सगळ्या लोकांना बरोबर घेऊन त्याप्रमाणे करावा लागतो. फक्त व्यापार ही त्यातली एक फंडामेंटल बेस या दोन्ही गोष्टीला आहे. आणि व्यापार या गोष्टीचं मी जवळपास झालं 20 वर्ष हे मी स्वतः अर्थव्यवस्थापक असल्यामुळे बऱ्याच मोठ्या कंपन्यांचं मी देशामध्ये परदेशामध्ये केलं आहे. जसं मार्स इनकॉर्पोरेशन, मेट जॉन्सन असतील, रॅकेट बिंकिजर आणि जे ब्रँड्स आहेत डेटॉल, लायझॉल, गॅलेक्सी चॉकलेट्स, स्निकर्स चॉकलेट्स, पेडिग्री, विस्कर्स, हे सगळे ब्रँडचे नेतृत्व केल्यामुळे मला फक्त ते जे शिकलेला अनुभव आहे आंतरराष्ट्रीय लेवलचा तो मी सहकारात आणून
त्याचा उपयोग मी केला आणि त्याचमुळे मला युथ बँक देखील या निर्बंधातून बाहेर करण्यास खूप मदत झाली. फक्त याच्यामध्ये असं चांगलं आहे की कोऑपरेटिव्ह मध्ये जो लोकांना एकत्र घेऊन लोकांसाठी बनवलेला जो उद्देश असतो त्याच्याबरोबर मला कॉर्पोरेट डिसिप्लिन आणि त्याच्यामध्ये असलेली रणनीती जी आपण कम्पेटिटिव्हली लोकांच्या समोर ठेवून चांगलं मार्केट उपलब्ध करून देणं हे भाग मी या युथ बँकेमध्ये आणल्यामुळं मला असं वाटतं की युथ बँक HDFC किंवा ICICI यासारख्या कंपन्यांची चांगलं कम्पीट करू शकेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. बरोबर. सर, या RBIच्या निकषामध्ये पात्र होण्यासाठी तुम्हाला भरपूर अडचणी आल्या असणार आहेत आणि त्या अडचणी कशा सॉल्व्ह केल्या याबद्दल तुम्ही काय काय सांगाल आम्हाला? खरं सांगू आशुतोष, मी पहिल्यांदा माझे जे ठेवीदार आहेत त्यांना मी हात जोडून मला खरोखर शतशः प्रणाम करावा असं वाटतं की त्यांनी आमच्या सगळ्या डायरेक्टर बोर्डावर कर्मचाऱ्यांच्यावर विश्वास ठेवला. अशीच तुम्हाला सांगतो, जवळपास बँकेत अडचणीत असताना 2 कोटी रुपयाचे आम्ही जे शेअर्स भांडवल आहे ते वाढवून घेतलं. म्हणजे एखाद्या बँकेमध्ये बंद असताना एवढी रक्कम वाढवणं हा दुसरा नसेल तर फक्त विश्वास लोकांचा आहे. आणि आम्ही विश्वासाला पात्र ठरून आम्हाला असं वाटतं की आज आम्ही बँक सुरू केली आहे. बऱ्याच अडचणी मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे महापूर, करोना या गोष्टी झाल्या, पण पोलिसांची यंत्रणा, शासकीय अधिकारी, DDR ऑफिस असेल किंवा जिल्हाधिकारी ऑफिस असेल किंवा आमचे पालक अधिकारी असतील, त्या सगळ्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने मदत करून हा आजपर्यंत आम्ही इथं पोहोचू शकलो. भरपूर अडचणी आल्या पण ठेवीदारांबरोबर आमचे रिलेशनशिप चांगले आहेत, बँकेवर विश्वास चांगला आहे. त्या सुद्धा कर्जदारांशी सुद्धा आम्ही बोलताना अतिशय प्रेमानं बोलून त्यांना त्याच्यातून मार्ग कसा काढता येईल, त्यांच्या व्यवहारात कुठं अडचणीत असेल तर कशा व्यवहारातून अडचण काढून बँकेचे तुम्ही पैसे भरू शकाल याचंही त्यांना गायडन्स दिलेलं आहे. त्यामुळे हे कुणालाही न दुखवता जो सहकारी तत्व आहे त्याचं आम्ही जास्तीत जास्त त्याचं पालन करून लोकांना त्याची मदत देऊन व्यवस्थित बँकेचं हित चिंतून प्रॉपरली आम्ही बँक आजपर्यंत काढू शकलो. हे सगळ्यांचं मला मी कर्जदारांनाही आभारी आहे, ठेवीदारांचाही आभार आहे, ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्या शासकीय यंत्रणेचाही आभार आहे आणि या डायरेक्टर बोर्डाचं आणि कर्मचाऱ्यांचं देखील. खूप खूप मोठं काम आहे हे. जितकं आपण ऐकतोय हे यातून बाहेर आला निर्बाधातून किंवा हे फक्त ऐकायला इतकं जरी सोपं वाटत असेल तर त्याच्यामागे काय अडचणी, काय परिश्रम, काय डेडिकेशन सरांनी घेतलं असणार आहे. कारण ठेवीदारांनी, त्यांच्या सभासदांनी जो साथ दिलेली आहे ही खरंच खूप वाखाणजोगी आहे. सर, तुमच्या भविष्यातल्या योजनांबद्दल तुम्ही आता काय सांगाल? असं आता या सेकंदाला बघितलं तर ही महाराष्ट्रातली 35 निर्बंधातून बाहेर पडली ही पहिली राज्यातली बँक आहे. आणि याच्यामध्ये 2 टप्प्यात आम्ही बघतोय की आम्ही फक्त जसं मी तुम्हाला सांगितलं, मी कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये ऑलरेडी मी मॉर्गन स्टॅनलीमध्ये न्यूयॉर्कमध्ये काम केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये कस्टमर सर्व्हिस, डिजिटलायझेशन तुमचे अकाउंट्स आहेत आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जेवढ्या सुखसुविधा घरी बसून देता येतील म्हणजे कस्टमर फोकस आणि त्याच्यावर ऍडिशनल म्हणजे त्याच्यामध्ये वीज भरणा असेल, टेलिफोन असेल, एअरपोर्टचे तिकीट्स असतील, या सगळ्या वेगवेगळ्या योजना आम्ही एकत्र राबवून वन स्टॉप शॉप कसं करता येईल हे विचार करतोय. त्याच्यामध्ये रिटेल बँकिंग आलं, मग त्याच्यामध्ये सोने तारण आलं, 2 व्हीलर 4 व्हीलर, या सगळ्या योजना ज्या कस्टमरला पाहिजे आहेत तो लीड टाइम कमी करून मॅक्सिमम क्विकली रिटर्न त्यांना देणं आणि त्यांचं अप्रुव्हल किंवा रिजेक्शन ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही डिजिटलाइज करून लवकरात लवकर त्यांना त्याचं रिझल्ट मिळावे या पद्धतीने. थोडक्यात मायक्रो फायनान्सिंग आहे, स्टार्टअप साठी गोष्टी आहेत, रिटेल या गोष्टीमध्ये आम्ही करेन. आणि सोने तारण हा आमचा एक महत्वाचा त्याच्यामध्ये घटक राहील, कारण बाहेरच्या भागातल्या बँका घेऊन कोल्हापुरातल्या बँकांशी कम्पीट करणं हे आम्हाला पण आवडणार नाही. आम्हाला असं वाटतं की कोल्हापुरातली बँक ही कोल्हापूरच्या लोकांना जेवढी चांगली कस्टमर सर्व्हिस तेवढी लोक आम्हाला आमच्या लोकांना मदत करता येईल, महाराष्ट्रामध्ये आमच्या बँकेचं नाव मोठं करता येईल. अशा थोडक्यात पद्धतीनं कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये कॉर्पोरेट डिसिप्लिन आणि रणनीती आणली तर मला वाटतं आम्ही चांगल्या पद्धतीनं कोऑपरेटिव्ह सेक्टर काम करू शकतो. आणि रिझर्व्ह बँकेला देखील आमच्यावर पूर्ण विश्वास आहे, कारण याच्यामध्ये CGMs असतील, डॉटचे असतील, त्यांचे जे सगळे डिपार्टमेंट्स आहेत त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. आणि थोडक्यात सांगायचं तर आज मला CGM RBIच्या त्यांनी देखील सांगितलं की ज्या दुसऱ्या बँका असतील त्यांना देखील तुम्ही जाऊन तुमचं एक्सपिरियन्स शेअर करावा आणि कशा पद्धतीने डिसिप्लिन किंवा जे फायनान्शियल प्रोटोकॉल्स असतात तुमच्या ऑडिटच्या ह्याच्यामध्ये तर त्याचं तुम्ही गायडन्स केला तर बाकीच्या सहकार्य. आणि त्याला मी ऍब्सोल्युटली त्यांना होकार दिला आहे, त्या पद्धतीने मी पुढे आपण तिकडे आता येणारच आहोत. पण त्याच्या अगोदर आणखी एक मला प्रश्न विचारायचा आहे, या सर्वांमध्ये या सर्व करत असताना
तुमचे जे काही सभासद होते ते तुमच्या मागे मध्ये भक्कमपणे उभे राहिले 100 आणि महत्वाचं म्हणजे जे ठेवीदार होते त्यांनी पूर्णपणे विश्वास तुमच्यावरती दाखवला. हो. तर या सभासद आणि ठेवीदारांना तुम्ही काय सांगाल? अशुद्ध असं बघितलं तर असं वाटतं की युथ बँकेचे सभासद आणि ठेवीदार हे एक कुटुंब आहे आणि कधी कधी अश्रू दाटून येतात की कसे या लोकांचे आभार मानू, कारण या लोकांनी स्वतःचे कष्टाचे पैसे आमच्यावर विश्वास ठेवून 2 वर्ष बँकेमध्ये ठेवले. आम्ही त्यांना रिझल्ट दिले, पण ती 2 वर्ष एवढा आमच्यावर विश्वास ठेवणं ही काही साधी गोष्ट नाही. खरंच आणि मी परत एकदा सांगतो की मी खरोखर त्यांचं मी मनापासून आभार मानतो, ज्यांनी आमच्या बँकेवर, आमच्यापेक्षा आपल्या बँकेवर तुम्ही विश्वास ठेवला, आपल्या कुटुंबावर, या युथ बँकेच्या कुटुंबावर तुम्ही विश्वास ठेवला. याच्याबद्दल मी शतशः परत एकदा तुमचा आभारी त्यांच्या सभासदांचा आणि ठेवीदारांचा आहे, ज्यांच्यामुळे हे शक्य झालं आणि त्यांच्या आशीर्वादामुळं आमच्यामध्ये जी ऊर्जा आली त्याच्या कष्टाचं रूपांतर आज आहे की युथ बँक परत खरंच आहे सर. एक जाताना अनेक क्वेश्चन तुम्हाला विचारतो शेवटचाच. जर या ज्या हे इंटरव्ह्यू बघत असतील आपला, काही यात सरकारमधले जे लोक असतील, तर इतर ज्या संस्था आहेत ज्यांच्यावर आरबीआयचे निर्बंध आहेत आणि त्यांना यातून जर बाहेर यायचं असेल तर त्यांना तुम्ही काय मोलाचा सल्ला द्या? आता असं वाटतं की मी आत्ता ज्यावेळी रिझर्व्ह बँकेशी बोलताना हा विषय माझा आला होता सीजीएम मॅडम बरोबर, की मला असं वाटतं की हा अनुभव जो आहे तो कुठल्याही एक क्षेत्रामध्ये, सहकारामध्ये बँक असतील, सहकारामधले शुगर फॅक्टरीज असतील किंवा सूत गिरणे असतील किंवा कुठल्याही प्रकारचे सहकारातले असतील, तर त्यांना माझ्या अनुभवाचा जो आंतरराष्ट्रीय अनुभव आहे, जो आपल्याला बिझनेस वाढवण्यासाठी मदत होईल, आणि जो आत्ताचा युथ बँकेचा माझा जो अनुभव आहे, एखादी संस्था अडचणीत असेल तर त्यातून त्याला बाहेर काढणं, लोकांचा पगार न थांबवणं, तुमचं प्रॉफिटही चांगला ठेवणं आणि बँकेची आर्थिक स्थिती एकदम भक्कम ठेवणं, हे जे त्रिशंकू जे आहे तो मला वाटतं की माझ्या अनुभवातून मला या संस्थांची शेअर करायला आले. कुणालाही महाराष्ट्रामध्ये, या राज्यामध्ये, माझ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुणालाही असं वाटतं की त्याच्यामध्ये माझ्या अनुभवाचा, युथ बँकेचा असेल, माझा आंतरराष्ट्रीय लेवलचा अनुभव असेल किंवा माझा थायलंड सारखा जो अर्थव्यवस्थेचा वाणिज्य सल्लागार मी काम करतो, तिथं कुठंही उपयोग लागत असेल तर माझी कृपया मदत घ्यावी, कारण मला या मातीतला मी हा मराठी मुलगा आहे आणि माझ्या जिल्ह्याला मोठं व्हावे, माझ्या इथले तरुण लोक मोठी व्हावेत, मायक्रो फायनान्सिंग थ्रू किंवा स्टार्टअप थ्रू किंवा कुठल्याही पद्धतीने मोठे व्हावेत. मार्केटिंगमध्ये माझा जो अनुभव आहे, साखर कारखान्यामध्ये माझा जो अनुभव आहे, जो परदेशामध्ये निर्यातीमध्ये होईल किंवा डोमेस्टिक मार्केटमध्ये होईल, त्याच्या पूर्णपणे मी कृतज्ञशील असेल की या मातीमध्ये मी जन्मलो आणि त्या लोकांना माझी मदत होणं हे माझं भाग्य आहे, हे अरुण नरके साहेबांच्या घराण्याचं भाग्य आहे. त्यामुळे मी पूर्णपणे याच्यामध्ये सगळ्यांना मदत करण्याची माझी मनापासून इच्छा आहे. नक्की तुमचं हे उदार व्यक्तिमत्व आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या किंवा म्हणायचं नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या सहकारसाठी, ज्या या निर्बंधामध्ये अडकले असतील किंवा इतरही सहकार क्षेत्रातल्या लोकांना नक्की उपयोगी पडतील. नक्की ते तुमच्याकडून गायडन्स घेतील. सर, तुम्ही आता गोकुळच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे आहात. तुमचे परदेशातील शिक्षण, अतिशय उच्च शिक्षण, तुम्ही फिनान्समध्ये शिक्षण घेतलं, बीए प्रोडक्शन, एक इंजिनियर आहात, फिनान्समध्ये तुमचं शिक्षण झालंय. सर, आपले वडील अरुण नरके साहेब यांचं दुग्ध व्यवसायामध्ये महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप मोठं काम आहे. त्यांना महाराष्ट्राचं वर्गीय स्टुडंट म्हणून सुद्धा संबोधतात. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही गोकुळच्या निवडणुकीमध्ये उमेदवार आहात. तुमच्या प्रदीर्घ अनुभवाचा, 20 वर्ष परदेशातील अनुभवाचा, शिक्षणाचा आणि तुम्ही त्याच पद्धतीने थायलंडमध्ये सरकारमध्ये आर्थिक सल्लागार म्हणून काम करत आहात, त्याचा या गोकुळच्या सहकारामध्ये खूप मोठा फायदा होणार आहे. गोकुळच्या वाढीसाठी जे दुग्ध व्यवसाय शेतकरी आमचा आहे त्यांना याचा खरंच खूप मार्गदर्शन होणार आहे आणि यामुळे गोकुळच्या भरभराटीसाठी खूप मदत होईल असं मला वाटतं. या निवडणुकीसाठी आमच्या चॅनलकडून तुम्हाला खरंच खूप शुभेच्छा. तुम्ही या मुलाखतीसाठी आलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आभारी आहे. नमस्कार. For more videos and information, download Speed News Live 24 app
and subscribe our YouTube channel.